आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण भटुरे कसे बनवायचे हे पाहिले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोले कसे बनवायचे आणि छोले बनवताना तुम्ही जर ही एक चूक करत असाल मग कितीही मसाले घाला ढाब्यासारखी चव कधीच येणार नाही। तर आज मी सांगणार आहे अशी खास ट्रिक ज्यामुळे तुमचे छोले होतील एकदम गडद रंगाचे, दाटसर आणि इतके चविष्ट की घरचे पुन्हा पुन्हा मागतील। हॉटेलमधले छोले इतके चविष्ट आणि रंगदार कसे असतात हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही बाहेरचे छोले खाणं विसरालच। फक्त 2 सिक्रेट ट्रिक्स आणि तुमचे साधे छोले बनतील ढाबा स्टाईल आणि चव अशी की भटुरे कमी पडतील पण छोले नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी मी 1 कप छोले घेतलेले आहेत। पहिल्या सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे हे छोले आपण सकाळी बनवणार असेल तर रात्री हे भिजत घालायचे आहेत आणि हे भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरायचं आहे। तर स्वच्छ धुवून घेऊन पुन्हा आपण हे कोमट पाण्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 तास हे छोले भिजत ठेवायचे आहेत। तर आता मी हे रात्रभर भिजत ठेवले होते। आता सकाळी पाहू शकता आपले छोले छान असे भिजलेले आहेत। आता हे पुन्हा एक स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे कुकरमध्ये छोले धुवून काढायचे आहेत। यामध्येच आपल्याला आवडीप्रमाणे 1 ते 2 बटाटा चिरून स्वच्छ धुवून यामध्येच घालायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आणि अगदी छान असा रंग, अगदी ढाबा स्टाईल रंग येण्यासाठी ही एक ट्रिक वापरायची आहे। कॉटनच्या एका छोट्या कापडामध्ये 1 टेबलस्पून चहाची पावडर टाकायची आहे, 2 तमालपत्रीची पानं टाकायची आहेत आणि काही खडे मसाले अशी याची गाठ मारायची आहे, म्हणजे एक पोटली करायची आहे तयार आणि ती सुद्धा यामध्येच टाकायची आहे। त्याचबरोबर 5 ते 6 कांदे सोलून टाकायचे आहेत आणि 2 टोमॅटो टाकायचे आहेत। तुम्ही यापेक्षा जास्त टोमॅटो वापरले तरी सुद्धा चालू शकतं आणि एक छोटा बिटाचा तुकडा टाकलेला आहे। यामुळे आपल्या छोल्यांना रंग अगदी जबरदस्त येतो। अगदी कुकरला लावलं तर 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छोले छान शिजतात। हे इलेक्ट्रिक कुकरला लावलेले आहे, आपण अधूनमधून चेक करायचं आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवायची आहे। यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि एकदम बारीक चिरलेले 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत। आता हा कांदा आपला परतवत असताना अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे, जास्त पण सोडा या ठिकाणी वापरायचा नाही। हवं तर तुम्ही या ठिकाणी एक थोडासा चिमूटभर गूळ वापरला, गुळाचा छोटा खडा, तरी सुद्धा या छोल्याला छान असं चव टेस्ट येते। आता गुलाबी रंगावर आपल्या कांदा परतवत आहे तोपर्यंत आपण यामध्ये जे टाकलेले टोमॅटो, कांदा, बिटाचा तुकडा आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे आणि ही मसाल्याची जी पोटली आहे ही आता आपण यूज करायची नाही, तर ती काढून बाजूला ठेवायची आहे। याचा स्मेल आपला पूर्णपणे या छोल्यामध्ये उतरलेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाची एक ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे, म्हणजे दाटसरपणा येण्यासाठी यातील थोडे छोले घ्यायचे आहेत। एक पळीभर छोले घेऊन हे आपण हा मसाला जो बारीक करणार आहे यामध्येच हे याची पेस्ट बनवून घ्यायची। यामुळे आपल्या छोले एकदम दाटसर होतील। यामध्ये भरपूर असा लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून आता हिची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। पाणी न घालताच ही पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता एकीकडे आपला कांदा सुद्धा छान गुलाबी रंगावर परतलेला आहे, सोड्यामुळे याची पेस्ट तयार झालेली आहे। तर यामध्येच ही पेस्ट ॲड करून अगदी मंद आचेवरती या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे। आता एका साईडला आपण एका प्लेटमध्ये अर्धा टेबलस्पून या ठिकाणी मी घरगुती आपण मसाला जो बनवलेला आहे गरम मसाला तो घेतलेला आहे, अर्धा टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला घरगुती वापरलेला आहे। हा घरगुती कसा बनवायचा आहे याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी छोले मसाला 1 टेबलस्पून वापरलेला आहे। कंपनीचा तुम्ही मसाला छोले मसाला वापरू शकता किंवा हा आपण घरी सुद्धा छोले मसाला बनवू शकतो। तर यानंतर आपल्या टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे। या ठिकाणी 1 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे। आपले जेवढे छोले आहेत त्या अंदाजानुसार आपण मीठ टाकायचं आहे। अर्धा टेबलस्पून जिरा पावडर आणि अर्धा टेबलस्पून धने पावडर टाकायचे आहे आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण या मसाल्यामध्येच हे गरम मसाले टाकायचे आहेत। अगदी सुरुवातीला तेलामध्ये टाकले तर ते करपले जातात, त्यामुळे हे कांदा आणि हा मसाला परतून चांगला भाजल्यानंतरच हे मसाले आपण टाकायचे आहेत। आणि आता पुन्हा 1-2 मिनिटं छान असं हे शिजवून घ्यायचे आहेत। आपल्याला असं वाटलं की कढईला वगैरे ढसत आहेत तर थोडंसं तुम्ही पाणी घाला, परंतु छान अगदी त्याला तेल सुटेपर्यंत या ठिकाणी हे मसाले परतवून घ्यायचे आहेत।
आणि चांगले मसाले भाजल्यानंतर तेल सुटल्यानंतर यामध्ये जे आपण छोले आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. मीठ वगैरे सगळं आपण ऑलरेडी आधीच घातल्यामुळं अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता छान अशी याला उकळी आणायची आहे आणि 2 मिनिटं झाकण लावून याला शिजू द्यायचं आहे. पाहू शकता 2 मिनिटांमध्ये अगदी झटपट असे परफेक्ट ढाबा स्टाईल आपले छोले तयार झालेले आहेत. कलर पण तुम्ही पाहू शकता. जास्त काही न वापरलं तरी सुद्धा एकदम सुगंध तर अगदी छान दरवळत आहे. इतके टेस्टी आपले हे छोले घरच्या घरी होतात. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपण एवढे पातळ ठेवलेले आहे, पण हे थोडे थंड झाले ना की पुन्हा दाटसर येत असतात. त्यामुळे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. जेव्हा आपण सर्व करणार त्यावेळेस वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सर्व करायचा आहे. तर अतिशय टेस्टी असे छोले आणि भटुरे दोन्ही एकदा करून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.